गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द सम्स ऑफ एसी मशीन्स. पुढचं बेटा सम तुम्हाला इमेजच्या फॉर्म दिसून येईल. कॉपी करून घ्यायचं. पुढचं सम तुम्हाला 8वा सम माझा चालू होतोय आता. इमेजच्या फॉर्म मध्ये तुम्हाला दिसून येईल. कॉपी करून घ्यायचं आहे. काय म्हणतो बेटा सम ते बघा. अ 3 फेज स्टार कनेक्टेड. पहिले तर मी सगळे गिवन थिंग लिहिणार आहे. स्टार कनेक्टेड 100 kVA. पॉवरची किंमत किती दिली बेटा 100 kVA. कन्वर्शन करून टाकू. किती येईल 100 × 10⁻³ VA. 100 × 10⁻³ VA. पुढे 11,000 व्होल्टेज. VA ची किंमत दिली आहे किती बेटा 11,000 व्होल्टेज. 11,000 व्होल्टेज. ठीक आहे. अल्टरनेटर ह्याचं रेटेड करंट ऑफ. रेटेड करंट म्हणजे IL. IL ची किंमत किती आहे 52.5 एम्पियर. ठीक आहे 52.5 एम्पियर. द AC रेजिस्टन्स ऑफ द वाइंडिंग पर फेज. द AC रेजिस्टन्स पर फेज. AC रेजिस्टन्स पर फेज किती बेटा 0.45 ओहम. 0.45 ओहम. द टेस्ट रिझल्ट. टेस्ट रिझल्ट पण दिलेले आहेत. ओपन सर्किट टेस्ट. आता मी इथे ओपन सर्किट टेस्ट रिझल्ट वेगळे लिहितोय. शॉर्ट सर्किट टेस्ट रिझल्ट वेगळे लिहितोय. पहा ओपन सर्किट टेस्ट मध्ये फील्ड करंट पहिल्यांदा. फील्ड करंटची किंमत किती म्हणतोय तो 12.5 एम्पियर. ठीक आहे. त्याच्याच पुढे आता ओपन सर्किटच्या सगळे इकडे असतील. शॉर्ट सर्किटच्या सगळे इकडे असतील. त्याच्यानंतर व्होल्टेज बिटवीन द लाईन्स. व्होल्टेज म्हणजेच काय पुन्हा ओपन सर्किटचं व्होल्टेज येते. ठीक आहे. ओपन सर्किटचं व्होल्टेज आपण EOCL ने दाखवतो. ठीक आहे. लाईन व्होल्टेज असेल ते किती व्होल्टेज आहे 422 व्होल्ट. बरं पुढे शॉर्ट सर्किट टेस्ट. आता शॉर्ट सर्किट टेस्टचे रिझल्ट सांगतोय तो. शॉर्ट सर्किट टेस्ट मध्ये पुन्हा फील्ड करंटची किंमत तीच आहे. फील्ड करंटची किंमत किती म्हणतोय 12.5 एम्पियर. आणि पुढे काय म्हणतोय लाईन करंट. म्हणजेच तो करंट कुठला असेल बेटा शॉर्ट सर्किट करंट असेल. पण तो कुठला आहे लाईनचा आहे. लाईनची किंमत किती बेटा 52.5 एम्पियर. 52.5 एम्पियर. ओके. डिटरमाइन द व्होल्टेज रेग्युलेशन. फुल लोड व्होल्टेज रेग्युलेशन. व्होल्टेज रेग्युलेशनची किंमत काढायची आहे. पर्सेंटेज मध्येच असेल 100%. पहिल्यांदा दोन केसेससाठी आहे. पहिली केस कुठली बेटा पॉवर फॅक्टर 0.8 लाख. पहिल्यांदा 0.8 लाख साठी आहे. आणि सेकंड कोणासाठी बेटा 0.8 लीड साठी आहे. सेकंड काय बेटा 0.8 लीड साठी. एवढं त्यांनी मला गिवन थिंग दिलेलं आहे. त्याच्यावरून मला सम सोडवायचा आहे. ओके. आता इथे सगळ्यात पहिले पहा. सगळ्यात पहिली स्टेप आपल्या स्टेप वाईज जाऊ. कुठलं कनेक्शन आहे बेटा स्टार. स्टार कनेक्शन असल्यामुळे VL इज इक्वल टू काय बेटा √3 VPH. ठीक आहे. आणि IL इज इक्वल टू IPH. IL इज इक्वल टू काय असतं बेटा IPH. ठीक आहे. VL इज इक्वल टू VPH आणि IL इज इक्वल टू IPH. बरं सेकंड स्टेप. आता व्होल्टेज काढू. VL त्याला डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू VPH. मला सगळ्या किमती VPH च्या पाहिजे असतात. माहितीये मला गिवन थिंग कुठली बेटा लाईन व्होल्टेज आहे. मग आता 11,000 त्याला डिवायडेड बाय √3. त्याला डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू VPH. कॅल्क्युलेशन्स करा. VPH ची किंमत भेटेल 11,000 त्याला डिवायडेड बाय √3. 11,000 त्याला डिवायडेड बाय √3. 11,000 त्याला डिवायडेड बाय √3 किती आलं बेटा 6350. 6350.8. ठीक आहे 85. काय हे व्होल्ट मध्ये. यालाच मी काय म्हणेल बेटा V. यालाच काय म्हणेल V. हा जो V आहे तो मी सम मध्ये पुढे वापरेल. V भेटलं. थर्ड स्टेप. थर्ड स्टेप मध्ये आता I फाइंड करायचा असतो. थर्ड स्टेप मध्ये काय फाइंड करायचं असतं I. पण आता इथे मला ना बेटा जर तुम्ही ऑब्झर्व केलं IL आणि हा ISC दोघं सेम आहे. हा पण 52.5 आहे. हा पण 52.5 आहे. म्हणजेच माझं काय झालं फुल लोड करंट लाईन करंट इज इक्वल IL इज इक्वल टू IPH असतोच. स्टार आहे. स्टार साठी IL इज इक्वल टू IPH असतोच. तोच माझा काय आला बेटा ISCL आला. तोच माझा ISCL आला. तोच माझा काय बेटा ISCPH पण येईल. ठीक आहे. लाईन करंट इज इक्वल टू फेज करंट विच इज इक्वल टू I. फायनली I. आणि किती किंमत आली बेटा 52.5 एम्पियर. किती आली त्याची किंमत 52.5 एम्पियर. पहा म्हणजे मला इथे I पण भेटून गेला. म्हणजे मला इथे काय भेटलं बेटा I पण इथेच भेटून गेला. चौथी स्टेप. चौथ्या स्टेप मध्ये आपण आता ZS काढतो. ZS साठी मला EOCPH आपण ISCPH लागतं. ISCPH तर आहे माझ्याकडे. EOCPH नाहीये. EOCL आहे. मग आता EOCL त्याला डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू पुन्हा किती बेटा EOCPH.
विच इज इक्वल टू EOCL किती आहे 422 त्याला डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू पुन्हा किती आलं बेटा ते EOCPH. कॅल्क्युलेशन्स काय 422 त्याला डिवायडेड बाय √3 किती आलं बेटा 243 243 EOCPH which is equal to 243.6 243.6 काय आलं बेटा वोल्ट मध्ये. ही कोणाची किंमत आली EOCPH. EOCPH ISCPH ऑलरेडी आहे. मग आता ZS इज इक्वल टू फॉर्म्युला EOCPH अपॉन खाली ISCPH अपॉन खाली किती आलं बेटा ISCPH. EOCPH 243.6 त्याला डिवायडेड बाय ISCPH 52.5 ZS ची किंमत मिळेल. कॅल्क्युलेशन्स करा 243.6 त्याला डिवायडेड बाय 52.5 किती आलं बेटा 4.64 काय आलं इथे ओहम. ही कुठली किंमत आली बेटा ZS. ही कुठली किंमत आली ZS. पाचव्या स्टेप मध्ये आपण एक्सेस फाइंड करतो. एक्सेस इज इक्वल टू अंडर रूट ऑफ किती असतो बेटा ZS चा स्क्वेअर मायनस RA चा स्क्वेअर विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ZS आत्ताच फाइंड केला 4.64 त्याचा स्क्वेअर मायनस RA ची किंमत दिलेली आहे 0.45 त्याचा स्क्वेअर 0.45 त्याचा स्क्वेअर इथं ब्रॅकेट एक्सेस ची किंमत कॅल्क्युलेट करा. अंडर रूट ब्रॅकेटच्या आतमध्ये 4.64 त्याचा स्क्वेअर मायनस 0.45 त्याचा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. ठीक आहे 4.64 त्याचा स्क्वेअर मायनस 0.45 त्याचा स्क्वेअर किती आलं बेटा 4.618 क्रॉस चेक करूया फक्त. एक्सेसची किंमत राईट आहे 4.618 ओहम. ही कोणाची किंमत आली बेटा एक्सेसची. ही कोणाची किंमत आली एक्सेस भेटलं. आता 6वी स्टेप. आता किती स्टेप बेटा 6वी. 6व्या स्टेप मध्ये सगळ्यात पहिलं आता आपण काय घेऊ बेटा फर्स्ट केस घेऊ. याच्यामध्ये पण 6व्या स्टेप पासून माझं गणित नेहमी चेंज होत जातं बेटा. फर्स्ट केस केस 1 काय बेटा 0.8 पॉवर फॅक्टर लॅग आहे 0.8 लॅग. मग कॉस ऑफ फाय इज इक्वल टू 0.8. ठीक आहे मग फाय इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 0.8. ठीक आहे मग फाय इज इक्वल टू किती आलं बेटा 36.86. कॅल्क्युलेशन्स काय वाटलं तर कॉस इनवर्स ऑफ 0.8 36.86. मग पुढे काय करणार बेटा साइन ऑफ फाय विच इज इक्वल टू साइन ऑफ 36.86 कॅल्क्युलेशन्स काय साइन ऑफ 36.86 किती आलं बेटा 0.599 म्हणजे 0.6 म्हणजेच किती आलं 0.6. कॉस ऑफ फाय 0.8 आणि साइन ऑफ फाय किती आलं बेटा 0.6. ठीक आहे बर. आणि आता पुढे आपला सातवा फंडा तो म्हणजे E0 कॅल्क्युलेट करायचा. E0 साठी फॉर्म्युला आहे मोठं अंडर रूट किती असतं बेटा ब्रॅकेटच्या आतमध्ये V cos ऑफ फाय प्लस I RA ब्रॅकेटचा स्क्वेअर त्याच्यानंतर पुन्हा इथे प्लस ब्रॅकेटच्या आतमध्ये V sin ऑफ फाय. आता इथे लॅग आहे म्हटलं लॅग मायनस म्हणजे इथे प्लस येईल उलट लॅग म्हणजे मायनस होतं बेटा ऍक्च्युअली मग इथे काय बेटा प्लस V sin ऑफ फाय प्लस I एक्सेस ब्रॅकेटचा स्क्वेअर ओके. पुन्हा अंडर रूटच्या आतमध्ये V ची किंमत किती आहे बेटा 6350.85 into the cos of phi 0.8 plus I 52.5 into the RA ची किंमत 0.45 त्याचा स्क्वेअर प्लस पुन्हा इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये किती बेटा V ची किंमत 6350.85 into the sin of phi 0.6 plus I 52.5 into the excess 4.618 त्याचा काय झाला बेटा स्क्वेअर. ओके आता इथे E0 कॅल्क्युलेट करायचंय पण थोडं सावकाश. आणि याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर कॅल्क्युलेशन्स करा. याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर किती बेटा ब्रॅकेटच्या आतमध्ये 6350.85 इंटू 0.8 ठीक आहे प्लस 52.5 इंटू 0.45 ब्रॅकेट कम्प्लीट त्याचा स्क्वेअर प्लस पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये 6350.85 इंटू 0.6
प्लस 52.5 इंटू 4.618 ब्रॅकेट कम्प्लीट त्याचा स्क्वेअर. ठीक आहे. काहीतरी मोठं आन्सर असेल त्याला यांची दाबू. 42.48 इंटू 10⁶ इंटू 10⁶. E0 ची किंमत कॅल्क्युलेट करा. यालाच काय टाकायचं बेटा, अंडररूट टाकलं, पुन्हा त्याला उत्तर आलं 6517. क्रॉस चेक करू द्या. राईट आहे. किती आलं बेटा, 6517.69. काय इथे बोल, ही कोणाची किंमत आली, E0. मग आता पर्सेंटेज ऑफ व्होल्टेज रेग्युलेशन फॉर्म्युला किती आहे, E0 मायनस V अपॉन V इंटू द 100. ओके. E0 ची किंमत 6517.69 मायनस V ची किंमत किती बेटा आपली 6350.85. त्याला डिवायडेड बाय खाली पुन्हा 6350.85 इंटू द 100. आधी एवढ्याचे कॅल्क्युलेशन्स करा जे ब्रॅकेट मध्ये टाकले ते आणि त्याला मल्टिप्लाइड बाय 100. किती बेटा 6517 मायनस 6350.85. ठीक आहे. इज इक्वल टू ब्रॅकेट डिवायडेड बाय 6350.85. किती आलं बेटा 0.0262 इंटू द 100. कॅल्क्युलेशन्स करा, पर्सेंटेज ऑफ व्होल्टेज रेग्युलेशन भेटेल 0.02 इंटू द 100 2.62 काय बेटा पर्सेंटेज मध्ये 2.62. कशात आलं बेटा हे पर्सेंटेज मध्ये. कळालंय. आत्ताशी केस 1 झाली आहे, मला अजून केस 2 सोडवायची आहे. आत्ताशी माझी केस 1 झाली आहे, मला अजून केस 2 सोडवायची आहे. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं लिहून घ्यायचं आहे. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता माझी केस 2. केस 2 मध्ये काय म्हणतोय तो, सगळं सेम ठेव, फक्त 0.8 काय बेटा आता लीड मध्ये येईल. कशामध्ये येईल, लीड मध्ये आला तर इथे फक्त फॉर्म्युल्यामध्ये चेंज होतं. प्लसच्या जागी काय येतो इथे मायनस, इथे पण काय बेटा मायनस. याच्यामुळे खालचे कॅल्क्युलेशन्स माझे बदलतील, याच्यामुळे खालचे कॅल्क्युलेशन्स तुमचे चेंज होतील बेटा. ठीक आहे. ओके. आता पुन्हा कॅल्क्युलेशन्स करायचे बेटा. ब्रॅकेटच्या आतमध्ये किती आहे 6350.85 इंटू द 0.8 प्लस 52.5. ठीक आहे. इंटू द 0.45 ब्रॅकेट कम्प्लीट त्याचा स्क्वेअर प्लस पुढच्या ब्रॅकेटच्या आतमध्ये 6350.85 इंटू द 0.6 मायनस 52.5 इंटू द 4.618 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे. काही तर मोठा आन्सर त्याला यांची दाबा 38.78 इंटू 10⁶. E0 इज इक्वल टू अंडररूटच्या आतमध्ये ब्रॅकेटच्या आतमध्ये 38.78 इंटू 10⁶. ओके. आता यालाच अंडररूट मध्ये टाका. अंडररूट मध्ये टाकलं इज इक्वल टू दाबलं 6227.76 काय बेटा व्होल्ट मध्ये. ठीक आहे. आता पर्सेंटेज ऑफ व्होल्टेज रेग्युलेशन फॉर्म्युला E0 मायनस V अपॉन V इंटू द 100. ओके. E0 ची किंमत 6227.76 मायनस व्होल्टेजची किंमत 6350.85 ब्रॅकेट कम्प्लीट त्याला डिवायडेड बाय खाली पुन्हा 6350.85 इंटू द 100 इंटू द काय बेटा 100. आधी फक्त इकडच्याचे कॅल्क्युलेशन्स किती आहे 6227.76 मायनस 6350.85. ठीक आहे. त्याला डिवायडेड बाय 6350.85. ठीक आहे. किती आलं मायनस 0.01938 इंटू द 100 पर्सेंटेज ऑफ व्होल्टेज रेग्युलेशन काढून घ्या. जे आन्सर येईल त्याला मल्टिप्लाइड बाय 100. किती आलं मायनस 1.938 कशामध्ये येईल बेटा पर्सेंटेज मध्ये. हे काय आलं बेटा व्होल्टेज रेग्युलेशन मायनस 1.938. आता फक्त केस 2 लिहून घ्यायचे. आता फक्त आणि फक्त काय लिहायची बेटा केस 2. ठीक आहे. फक्त आणि फक्त काय लिहून घ्या बेटा केस 2. ओके. चलो झालंय बेटा. इथे तुमचं 8वं सम संपलंय. ठीक आहे. शक्यतो मी आता एका व्हिडिओमध्ये एकच सम घेईल. ठीक आहे. जर छोटे असेल तरच 2 सम घेईल, नाही तर बघेल, डिपेंड्स माझ्यावरती डिपेंड आहे.
ठीक आहे चलो ओके दॅट्स ऑल बाकीचं उद्या बेटा थँक्यू गुड डे